तुला तुझं भविष्य काही बघायचं असेल तर तू सोड, काँग्रेसमध्ये ये. मी म्हणलं विहिरीत कुदीन, पण काँग्रेसमध्ये नाही येणार. मी ज्यावेळी 77 साली काम करायचो तेव्हा ऑटो रिक्षामधून अनाउन्समेंट करायचो आणि नागपूरमध्ये ज्या ज्या भागात फिरतो तिथे गोटे मारायचे लोक. आणि अनेक वेळा ऑटो रिक्षा उलटा फिरवून मी पळत निघालो, कारण लोक त्यावेळी जनता पार्टीच्या आमच्याकडे विदर्भात बरंच वातावरण खराब वेगळंच होतं. आणि मी म्हणायचो की आपल्या आयुष्यात माझा एक मित्र होता डॉक्टर श्रीकांत जिचकार. ते म्हणे नितीन यू आर ए गुड पर्सन पण बॅड पार्टी. तुला तुझं भविष्य काही बघायचं असेल तर तू सोड, काँग्रेसमध्ये ये. मी म्हणलं विहिरीत कुदीन, पण काँग्रेसमध्ये नाही येणार. तो म्हणाला का? म्हटलं माझ्या कन्व्हिक्शनशी मी कॉम्प्रोमाइज नाही करणार. जे काय होईल ते होईल. आणि त्यामुळे आज आपल्याकडे हळूहळू काय झालं की कन्व्हिक्शन ओरिएंटेड पर्सनॅलिटीज बिझनेसमध्ये, समाजामध्ये आणि राजकारणामध्ये सगळ्याच ठिकाणी थोडंसं इरोजन आहे. आणि त्यामुळे ज्या इरोजनमध्ये जे नाही आहेत आणि जे प्रवाहाची चिंता न करता उभे आहेत आणि बिझनेसमध्ये पण आपल्या इथिक्सनी बिझनेस करतात आहेत, त्यापैकी अभयजी एक आहेत.